नवरा निवडताना आधी सासूला निवडायचं. अशी सासू जी सगळ्यांना आपल्या मुठीत बंद करून ठेवत असेल आणि मग त्या सासूला आपण आपल्या मुठीत बंद करायचं. असं बंद करायचं की तिला कळलंच नाही पाहिजे की आपण कोणाच्या मुठीत बंद. माझी खरी आहे तू आहे किती हे कळलंच नाही पाहिजे. बस बाकी नवरा वगैरे हे सगळं मॅनेज होतं गं. आणि पंकज तर काय तर बबड्या आहे ना, सासूच्या या बबड्या. माझं चबड्या कसं करायचं हे काही रोहिणीला कठीण नाही आहे. तू म्हणूनच सांगते तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस. आई मला ना आयुष्यात आराम करायचा. ही असली खरकटी भांडी धुणी घरातल्या कटकटी सासूचा तो रुबा हे सगळं काही नकोच आहे मला. आणि त्यासाठी गायकवाड फॅमिली परफेक्ट आहे नाही का. नाही घरात मोठी जाऊ आहे म्हणजे अगं तिला कोण विचारतंय. माझी सासूच तिला मोलकरीण समजते. कवडीची किंमत नाहीये तिची. आणि एकदा का सासूला चढवलं मग ती खुश. आणि त्यानंतर मी वाटेल ते करायला मोकळी. बरं आता कुठली पार्टी आहे त्या घरावर. निरूपा गायकवाड हो ना. त्या पार्टीवर रोहिणी शिंदे गायकवाड हे नाव कधी येईल कोणाला कळणार सुद्धा नाही.